Halo, 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 halo. Halo, 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 check, 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 check. Halo, 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 halo. Halo, check, check, check. Halo, 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 halo. हॅलो सुशांत बुवा टोपी घातल्या त्यांची इच्छाच पूर्ण झाली म्हणून हॅलो हॅलो चेक 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 हॅलो हॅलो थोडा आवाज वाढवा तुम्ही मॉनिटरला हॅलो चेक 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 हॅलो 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 बरं आवाज सर्वांना येतोय ना मित्रांनो आवाज येतोय ना आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय सुशांतजी गराटे बुवा शाहिरांना विनंती करतो की आपलं प्रमाणपत्र आणि आपला लेखी विषय या ठिकाणी घेऊन यायचा आहे माझा लेखी विषय घेऊन जायचा आहे तत्पूर्वी मित्रांनो कार्यक्रमाला सुरुवात करत असताना संबंध कोकणचा धन्यवाद ज्यांची गाणी अगदी प्रत्येक लहानापासून मोठ्यापर्यंत थोरांपर्यंत ज्यांच्या हृदयात ज्यांची गाणी आहेत तो या शक्तितुल्याचा धन्यवाद आपली गुरु माऊली आदरणीय सन्माननीय संबंध या लोककलेचा कोहिनूर हिरा स्वर्गीय रामचंद्रजी घाणेकर माऊली आज आपल्यातून निघून गेले तर सर्वांना एक विनंती आहे की आपण 2 मिनिटं सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहायचं आणि शाहिरांनाही आदरांजली वाहायची धन्यवाद मित्रांनो आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीदार कार्यक्रमाची सुरुवात करतोय गणपती बाप्पा
मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक से, मुझे खाक से उठा के। यारा तेरे यारी को मैंने ही खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। कारण माय बापाने काल मैत्री दिवस झाला, आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. पहिल्या बुवांना देतो. हो बुवा, राजेश बुवा तुमचा मित्रच आहे. जरी तुम्ही मला तुमचा वैरी समजला तरी पण बुवा सगळ्यात तुमचा जास्त जवळचा मित्र हा राजेश बुवा आहे म्हणून म्हणायचं. माय बापा ही विनवणी हा बाबर तुझ्या चरणावरती ठेवतोय म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. तू या कलेचा श्वास, तुझा जाणतो आभास, तुझ्यासाठी आला खास, रसिका तुझा हदास. मग करतो आज या रंगणा मी मानाची तुला वंदना. अरे हाच तुझा आहे चंदना, माझ्या प्रिय रसिक जना. आ विद्या आणि 64 गणिता दाता, सुख करता दुःख हरता विघ्न हरता श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायाचा मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून सिंहाचा छावा धर्मरक्षक छत्रपती शंभू राजांना मानाचा मुजरा करून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या मराठी अस्मितेचा मानबिंदू या सबंध महाराष्ट्राचा ढाण्यावर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची पाठराखी माझी बाई माऊली आई झोलाई कोठीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे यजमान ऍक्टिव्ह रेक्स आणि ग्लोरी फॅमिली प्रस्तुत अभि अनिल कला मंच आयोजित कैदी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेश्वरी नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम
मुक्काम सवेडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सिंकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या या माझ्या तमाम नाचकलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी बाणाचा मुजरा बाणाचा मुजरा बाणाचा मुजरा. आणि म्हणून या ठिकाणी आज ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाच्या ठिकाणी सेवा संपन्न होते ते ऍक्टिव्ह रेक्स आणि ग्लोविंग फॅमिली तसेच माझे बंधू अभय अनिल कला मंच यांच्या माध्यमातून मित्रांनो आजची ही सेवा या ठिकाणी संपन्न होते. आणि म्हणून आपण सर्वजण या सेवेसाठी आज बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल माझ्या माय बापा तुझे एकदा पुन्हा एकदा मनस्वी या ठिकाणी आभार मानतो. आणि म्हणून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी एक प्रतिष्ठित मान्यवर मंडळी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. त्याच्यामध्ये सन्माननीय दिनेशजी कुर्दाडकर साहेब, त्याचप्रमाणे ग्रंथ उपासक संदीपजी सावंत माऊली, त्याचप्रमाणे आम्ही कोकणकर या संघटनेचे संस्थापक सन्मान्य कृष्ण हेद्रे साहेब, त्याचप्रमाणे मित्रांनो माझे पाठीराखे, माझे आधारस्तंभ, माझे मार्गदर्शक आणि आमच्या कलगीतुरा समन्वय समितीचे सरचिटणीस सन्माननीय सुधाकरजी भास्कर माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ या ठिकाणी उपस्थित आहे. साहेब तुम्हाला देखील शाहिरी मनाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांच्या माध्यमातून ही सेवा पुढे घेऊन चाललोय ते माझे पाठीराखे, माझे संगीतकार. आज पुन्हा एकदा ढोलकीला मला साथ मिळते आमचे बंधू विशालदादा सुतार, बँजोला मला साथ मिळते माझे बंधू ललितदादा येसरे, कीबोर्डला आज मला साथ मिळते माझे बंधू मिलिंददादा पायकोळी, ऍक्टोपॅडला मला साथ मिळते माझा भाऊ पुन्हा एकदा आमचा प्रणव काताळे, शैलीला मला साथ मिळते आमचे बंधू रोहितदादा जाधव. आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत आपल्याच कोकणातील चिपळूण तालुक्यातील वाहाळगावचे सुपुत्र आमचे पप्पादादा घडशी आणि सर्व सहकारी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये मित्र परिवार शाहीर वर्ग उपस्थित राहिलेले आहे. त्याच्यामध्ये सन्माननीय तुरेमध्ये शाहीर माझे बंधू सचिनदादा पानगले, त्याचप्रमाणे आमचा एक युवा शाहीर आहे संदीप बुवांचा शिष्य आहे शाहीर सूरज खताते, वेदांची जाधव माझे शिष्य आज मला कोरोनाचा साथ करतायत, आमचा ओंकार लांजेकर, आमचे विनायकदादा रेवाळे या माझ्या सर्व मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे शाहीर सचिन कदम बुवा आणि सन्मान्य शाहीर रणजितजी बने बुवा मातबर शाहीर मंडळी मित्रांनो आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून आजच्या गर्दीमध्ये ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो ही लोककला कोकणच्या घराघरापर्यंत पोहोचली ते माझ्या कोकणातील सर्व युट्यूबर. आज काय सगळ्यांची मित्रांनो नावं घ्यायला तेवढा वेळ आहे, दांडका बरेच लागलेले आहेत आज. आणि म्हणून या ठिकाणी सर्व आमचे युट्यूबर या सर्वांना मानाचा मुजरा करून माझे बंधू अजयदादा भाईजे, आमचा अपूर्व झाडेकर, शुभम कांगरकर या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करून आमचा विशालदादा बंदरकर या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आमचे झिमन ब्रदर्स सहयोगदादा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. आणि मित्रांनो या मुंबई रंगमंचावरती अतोनात ज्यांची सावंतची सेवा असते असा माझा भाऊ राजूदादा पड्याळ हा देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ करण्या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. त्या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. माझे बंधू तुरेवाले शाहीर बबलू जोशी बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. आमचा मित्र परिवार, आमचे रतेशदादा असतील, आमचा अमोल असेल, अक्षयदादा असतील, या सर्वांना मानाचा मित्रांनो मुजरा करून आता खरा मुजरा आहे ते माझे आदरणीय सन्माननीय प्रतिस्पर्धी शाहीर बुलंद आवाजाचे शाहीर ज्या शाहिरांनी गेले 40 वर्ष या कोकणाला योगदान दिलं, गेले 40 वर्ष आपल्या बुलंद आवाजाच्या ताकदीच्या जोरावरती संबंध कोकणचे हलवून सोडलं ते आज स्वर्गीय शाहीर मला गुरु समान असणारे आदरणीय सन्माननीय लोकशाहीर दत्ताजी गराटे माऊली यांचे एकलव्य शिष्य शाहीर सुशांतजी गराटे बुवा यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. बुवा तुमचे सर्व संगीतकार, तुमचा संच, तुम्हा सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि बुवांचा स्टेटस आहे आजचा बघा, ज्यांच्याकडे बुवाचा नंबर आहे त्याने बघा बुवांचा स्टेटस आहे. आज हा रंगमंच कार्यक्रम आहे, आजची खरी जुगलबंदी आहे, आता त्याची सुरांची ताराची जुगलबंदी आहे, तर बुवांचा स्टेटस आहे आजचा. अस्कर माऊली आज म्हणतात जाल आणि धूर, बुवा काय बनावा लावायचा नाही, बघूया आता जाल आणि धूर. बुवा धूर कसा काढायचा राजेश बुवा चांगलाच माहिती आहे बुवा, आणि तो तुमचा कैक वेळा काढलेला आहे बुवा, तसा बुवा आज पण काढणार, पण अगदी प्रेमानच काढणार बुवा. जाल धूर वनवा आहे ना, राडा काय करायचं तो बुवा आज होऊनच जाऊ दे. आणि म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा रंगदेवतेच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माय माऊली आई झोलाई कोठुसीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता या ठिकाणी प्रथम सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय
सूर्य कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून हे माय बाबा, अरे आज या छोट्याशा नौकेला पहिलं तिराला तू लावलंस. या छोट्याशा शाहिराला अरे कोण ओळखत नव्हता राजेश निकम नावाचा कोणतरी एक शाहीर असेल, पण नावारूपाला तू आणलंस माय बाबा. आणि म्हणून ही स्तवन ही विनम्री तुझ्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय बाबा, लक्षात सांगा. की आई शारदे मातेच्या कृपेने या कंठामध्ये स्वर भरला. म्हणून या लोककलेचा मी हा शाहिरी मार्ग धरला. की याचा पामन सदैव तुझ्या चरणावर हरला. म्हणून रसिका माझ्यासाठी अरे तूच खरा देव ठरला. अरे म्हणून वाय बाबा म्हणायचं आहे काय गोवा, जाळ आणि धूळ सगळं तुमचाच काढून टाकतो. स्तवन आपल्या चरणावर ठेवतो माय बाबा. म्हणायचं आहे काय, लक्षात सावा की रसिका तुझा प्रेम भाव पाहिला. माय बाबा अरे रसिका तुझा हा प्रेम भाव पाहिला. पाहिला पाहिला संगीताचा संगीताचा स्वर संगीताचा मी गायला. हा स्वर संगीताचा मी गायला. रसिका तुझा प्रेम भाव पाहिला. मी रसिका तुझा प्रेम भाव पाहिला. पाहिला पाहिला स्वर संगीताचा मी गायला. स्वर संगीताचा मी गायला. स्वर संगीताचा मी गायला. रसिका तुझा प्रेम भाव पाहिला. रसिका तुझा प्रेम भाव पाहिला. पाहिला पाहिला स्वर संगीताचा मी गायला.
मायेचा तू अथांग सागर तुझ्या सेवेचा करतो हजार तूच निर्गुणाची आहे सगुण मूर्ती तुझ्या मनोनी गायनाला येते स्फूर्ती म्हणून हा देह तव चरणी वाहिला म्हणून हा देह तव चरणी वाहिला 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 स्वर्ग संगीताचा मी गाहिला स्वर्ग संगीताचा मी गाहिला स्वर्ग संगीताचा मी गाहिला स्वर संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला अनदे बसला तुझा कारा कस फेडू मी तुझ्या उपकारा कसे फेडू मी तुझा उपकारा कसे फेडू मी तुझा उपकारा तुझ्यामुळे मज कलेचा या अर्थ कळाला शाहिराचा या समाधानी मान मिळाला तुझा आशीर्वाद माझ्या पाठी राहिला तुझा आशीर्वाद माझ्या पाठी राहिला 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 स्वर्ग संगीताचा मी गाहिला स्वर्ग संगीताचा मी गाहिला स्वर्ग संगीताचा मी गाहिला संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला हो रसिका तुझा प्रेम भाव पाहिला रसिका तुझा प्रेम भाव पाहिला 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 स्वर्ग संगीताचा मी गाहिला स्वर्ग संगीताचा मी गाहिला स्वर्ग संगीताचा मी गाहिला संगीताचा मी गायला स्वर संगीताचा मी गायला स्वर्ग संगीताचा मी गायला स्वर्ग संगीताचा मी गायला ओम श्री गणपती गजानन रामदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडो अखंड सदालाल घराण्याचा असो 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 छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया
सन्माननीय आमचे मार्गदर्शक आणि निस्सीम या लोककलेचे चाहते आमचे आधारस्तंभ आदरणीय दिनेशजी कुलकर्णीकर माऊली साहेबांच्या माध्यमातून निरोप रुपये 1001 रुपयाचा बहादर पारितोषिक. त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक माझे आधारस्तंभ कलगीतुरा समन्वय समितीचे सरचिटणीस सन्मान्य सुधाकरजी मास्कर माऊली साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहादर पारितोषिक. त्याचप्रमाणे चंद्रकांत श्रीपद धुवड ठोके राजापूर दादा आमच्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहे. दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि फरमाईश आलेली आहे. मित्रांनो परवाच गवन आपली रिलीज झाली आहे कुठे शोधू काना तुला. त्याचप्रमाणे विनायक हरिचंद्र बलेकर दादाच्या गौड गळ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि फरमाईश आलेली आहे सांगा हो गाणा त्या गाण्याची फरमाईश आलेली आहे. त्याचप्रमाणे सचिन दादा मालक श्रेयांशी आणि शर्वरी यांच्याकडून राजेश दादाच्या आवाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक फरमाईश आलेले आहे कुठे शोधू काना तुला. त्याचप्रमाणे स्नेहा दळवी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे फरमाईश आलेले आहे कुठे शोधू काना तुला. त्याचप्रमाणे प्रताप पाटील व सौरभ गोरिले या माझ्या भावांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि अर्जी प्रोडक्शन निर्मित मित्रांनो कुठे शोधू काना तुला ही गडबड या ठिकाणी आलेली आहे. आणि ही नाव कलेची पहिली तरी लाभाव गणराय मित्रांनो विषय काय बघा वेळ पण पुढे पुढे जात चालले. 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जसा असा या ठिकाणी वेळ मिळेल. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या गर्दीमध्ये सन्माननीय आमची गुरु माऊली झराची वीर माऊली आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो शाहीर राजेश टिंका विरुद्ध शाहीर नितीन गोसावी यांचा शक्तीपुऱ्याचा जंगी सामना दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवारी सकाळी 9 वाजता ठिकाण देखील मित्रांनो हेच आहे शिवाजी नाट्य मंदिर या रंगमंचावरती मित्रांनो आम्हा दोन्ही शाहिरांचा हा कार्यक्रम. आणि मित्रांनो खरं सांगतो हा खरा कार्यक्रम शास्त्राचा आणि लेखणीचा जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. तर सर्वांनी मित्रांनो या कार्यक्रमाला आस्वाद घ्यायचा आहे. तर चला गरवाणीची फरमाईश पण आलेली आहे. तत्पूर्वी विषय काय बघा आता तुले मला बोलाय भाव ठेवला नाही ते म्हणायचं काकडी आणि दोडका कारण मला बोडका म्हणायचं मी टोपी घालत नव्हतं पण आता टोपी घाला लागलोय बुवा. आणि विषय काय पहिला ह्या माझ्या भावाच्या जीवात जीवला आला असेल मला सलग म्हणायचं टोपी घालत नाही बुवा. आता कसं आहे बघा आता तुमची निकी कशी दिसते बघा हो म्हणतात ही माझी निकी म्हणतात निकी हे म्हणतात माझी खेडची निकी. पण माझ्या भावाला पण नाव चांगला ठेवला होता मी ते मला म्हणतात खेडची निकी भावाला म्हटलं होतं हा माझ्या पालीचा काला गुलाबजाम कसा आहे बघा पोरानो आहे ना रातभर खाल्ला तरी खपायचा नाही असा गुलाबजाम अगदी काला कुलकुलीत गुलाबजाम कसा आहे बघा आहे ना साखरात टाकलेला साखरेच्या पाकाला कधी उमलून आलेला माझा गुलाबजाम मी खिडची निकी ना नाव कसं आहे बरोबर पालीचा गुलाबजाम कसा आहे बघा ना द्या ना रंगा रूपात शेंड्या भुद्यांसारखं आहे. आणि म्हणून बुवा आज सांगतोय तुम्हाला शाहीर तुमचं आणि माझं काय वैर नाही बुवा काय वैर आहे भांडा ना आपली काय भावकीत कंदाला काय तुम्ही माझा देणे केली काय मी तुमचा देणे केली काय म्हणून बुवा म्हणतो बुवा ऐका बुवा कशाला करायचं भांडण बुवा अहो कशाला करायचं भांडण तुमचं माझं काही वैर नाही काय भांडण काय रे पूर्ण भांडण बुवा कशाला करायचं भांडणावर तुमचं माझं काही वर नाही अजून तरी माझं वागणं आणि बोलणं काही गैर नाही काय चुकीचा बोललं फक्त गुलाबजामच म्हटलं पण पालीचा काला म्हणून म्हणतोय एकदा ऐका बुवा अहो कशाला करायचं भांडण तुमचं आणि माझं काही वैर नाही अजून तरी माझ्या वागण्या आणि बोलण्यात काही गैर नाही पण इथं येऊन जर काय बुवा झिंजा आपटल्या तर दुसऱ्या मारीत मात्र तुमची काय बुवा गैर नाही. खैराच्या झाडासारखा सोनी आहे ना आतला नार सुद्धा भेटायचं नाही असा सोनी आधीच सांगताय काय भांडण आहे आपलं. आणि दुसरा मुद्दा भास्कर माऊली आज तुम्ही एक म्हणजे मला बरं वाटतं की तुम्ही आज आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. मी बुवाला आजही सांगतोय तुम्हाला वारंवार प्रत्येक कार्यक्रमात सांगतोय राजेश बुवाला तुम्हाला किती काय बोलायचं तेवढा बोला पण आज सांगतोय बुवा या रंगमंचावरती माझ्या कुटुंबावरती माझ्या गुरुवर्यांवरती बोलण्याची तुमची पात्रता नाही बुवा. कारण जर मी तुमच्या घरापर्यंत पोहोचत नाही तर माझ्या घराच्या उंबरण्याच्या आत पोहोचायचा तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही बुवा. नाही तर खैर नाही बुवा नारा सकटच्या उठली बुवा म्हणून सांगतोय बुवा. बस एवढाच फरमाईश दिलेला आहे. हा वेळी झाली वृद्धावणी आहे ना कुठे शोधू काना तुला या बुकवरचा जोड्यात या ना श्री हरी माझा श्री हरी
कसं समजावू या मनाला श्री हरी माझ्या श्री हरी कसं समजावू या मनाला वेडी तुझी राधा राणी वाट पावती वृंदावनी अरे गेला का तू सोडून मला मी कुठे शोधू का तुला गेला का तू सोडून मला कुठे शोधू का तुला विषय काय वेळेचं बंधन आहे म्हणून याच्या पुढची गाणी एका मुकटात आणि एका अंतऱ्यात ठेवतोय कारण वेळ पण जागा उजात चालली आणि म्हणून गणाचा विषय गातोय आज माझी ही संबंध कोकणी कर आज माझी ही सारी लेकरं अगदी सुट्टीच्या दिवसात सुद्धा कामावरचे दिवस भरतायत कारण काय 14 तारखेच्या दिवसाला काही झालं बॉसने कामाला सुट्टी नाही दिली नोकरीवर लाट मारून गावाला पोहोचायचंय बघता माझ्या गणपती बाप्पासाठी त्याची ढोलकी वाजवायला अरे सकाळ संध्याकाळ त्याची आरती गायला आणि म्हणून विघ्न हाताचा विषय गणाचा आपल्या समोर ठेवतोय बुवा म्हणायचं आहे काय लक्ष असावं की व्यथा सांगतो गणा आज मी या वेड्या मनाची वाट पाहत बसले सारे अरे तुझ्या त्या चतुर्थी सणाची हीच ओढ लागली तुझ्या भक्तांना तुझ्या दर्शनाची मग सुरवावी तू श्री गणेशा अरे तुझ्या या साऱ्या भक्त जनाची अरे फक्त डोळे लागले त्या 14 तारखेच्या वाटेच्या 14 सप्टेंबरचा दिवस अरे कधी येईल ती घोषिरी मूर्ती ती घोषिर रूप माझ्या बाप्पाचं या डोळ्याने कधी पाहायला मिळेल म्हणायचं आहे काय साजन तुमसे प्यार की लड़ाई में टूट गई चूड़ियां कलाई में टूट गई चूड़ियां कलाई में म्हणून गाण्याचा विषय कसा आणला मी थोडा ऐका देवा गणराया अवकृपेची धरा छाया देवा गणराया कृपेची धरा छाया भोळ्या भक्तांना यावे ताराया तुम्ही ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया हो भोळ्या भक्तांना यावे ताराया कृपेची धरा छाया देवा गणराया कृपेची धरा छाया भोळ्या भक्तांना यावे ताराया तुम्ही ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया
सारंग भराया सांगे आज माया तू सारंग भराया भोळ्या भक्ताना तुम्ही ताराया अहो ताराया भोळ्या भक्ताना यावे ताराया भोळ्या भक्ताना यावे ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया ओ देवा गणराया कृपेची धरा छाया देवा गणराया कृपेची धरा छाया भोळ्या भक्तांना यावे ताराया तुम्ही ताराया भोळ्या भक्तांना यावे ताराया विषय काय वेळ जागेवर चाललाय आणि म्हणून बोवा एका एका मित्राच्या ठिकाणी सगळा होंडरमध्ये येतोय का त्या ठिकाणी माझा भाऊ आज भावा तुला मैत्री दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ज्याच्या वक्तृत्वानं संबंध या ठिकाणी कोकण आज हरवून जण टाकलाय तो माझा भाऊ माझ्या 15 गावचा सुपुत्र सिद्धेश उतेकर आजच्या गणपती या ठिकाणी उपस्थित आहे आमचे विशालदादा बंदरकर ज्यांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये मला कीबोर्डला साथ केले तर माझ्या सिद्धेश भावाच्या माध्यमातून 101 रुपयाचं बहादर पारितोषिक दिलं आहे त्याचप्रमाणे शाहीर बबलू जोशी दादांच्या माध्यमातून राजेश पवारांसाठी 201 रुपयांनी विशाल सुतार यांच्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे मानद घोषणा करतो त्याचप्रमाणे सूरज खताते माझ्या भावाच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे आणि मित्रांनो येत्या 9 तारखेला 9 तरुण मित्रमंडळ दिवा यांच्या माध्यमातून कलगीतुऱ्याचा बहारदार या ठिकाणी सामना होणार आहे कलगीवाले शाहीर माझे गुरुबंधू माझे मित्र सन्मान्य संतोषी मोरे माऊली आणि तुरीवाले शाहीर सन्मान्य सचिनजी धोमक माऊली असा हा कार्यक्रम जिवाळा हॉल दिवा शिरोड दिवा पूर्व या ठिकाणी सायंकाळी 4 वाजता या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी आपण सर्वांनी या कार्यक्रमाची मजा घ्यायची तर मित्रांनो आता विषय आहे त्याचप्रमाणे जीवन ब्रदर्स यांच्या माध्यमातून माझे बंधू शिवदादा जीवन आणि अवधूत दादा मसले दादांच्या माध्यमातून राजेश भाऊच्या आवाजासाठी 500 रुपयाचं बहादर पारितोषिक आलेलं आहे तर विषय कसा आहे बघा आता विषय आहे गवळणीचा बरोबर ना पोरांनो बरोबर ना विषय कसला आहे गवलं जे असा काय बदल घेते आहे ना इथं मात्र गोवा विचारतो इथनं खरी सुरुवात आहे पण विषय मित्रांनो काय आहे आज मुंबई रंगमंचावर तत्वात 2 वर्षानंतर 2 शाहिरांचा सामना होतो गावाला एकामेकाच्या उराव बसलं अक्षरशः हो जडल्या किती मारामाऱ्याने किती ते हाना माऱ्या पण शाहीर विषय काय राजेश भाऊ काही तेवढा वाईट नाही बुवा आणि म्हणून माय बापांच्या आशीर्वादावर राजेश भाऊच्या प्रत्येक कार्यक्रमाचा बोर्ड हाऊसफुल लागतो विषय काय माहिती शाहीर आपला पण जोड चांगला लागेल फक्त माझ्यासोबत आहे ना 2 बैल कासण्यात धरलं की माझ्या घसरू नका तुम्हाला घसारला तर मी तुम्हाला ऐकायचं नाही तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे बुवा माझ्या घसारला तर शाप यायला काढून टाकेल मी म्हणून सांगते पण विषय काय बुवा आपला पण जोड चांगला लागेल काय आवाज वाईट आहे गोड आवाज आहे ईश्वराची देण आहे म्हणून शाहीर विषय काय आज 2 वर्षानंतर तब्बल तुमचा माझा सामना लागलाय मुंबई रंगमंचावरती तर शाहीर विषय गवळणीचा अति साधा सोपा बुवा काही तुम्हाला कुठे लागणार नाही काही तुम्हाला कुठं दुखायचं नाही बुवा साधाच विषय आणला गवळणीचा पण विषय कसा आहे का तुम्ही बक्षीस झालेला आहे ग्रोईंग फॅमिली फाउंडर अमरदादा साळवी दादांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे आणि फरमाईश आलेली आहे की रत्नागिरी जिल्ह्याचा टोकन 1 नंबर या गाण्याचा मोकळा झाला पाहिजे बघा मित्रांनो या ठिकाणी वेळ पण वाढत चाललाय तरी पण घेतो आपला थोडक्यात सगळा भाग होतो आणि म्हणून गवळणीचा विषय बुवा लिबलिवला पुसून टाका हवाई तो ठेवा नको तो नाहीसा करून टाका पण प्रत्येक शब्दाकडे गवळणीच्या लक्ष असावं म्हणून म्हणायचं सांगते ही राधा आज कानावर बोलावर अरे सांगते ही राधा आज कान्हा बोलावर गुपित तुझ्या जन्माच मला सांगाव खरं अशी घोर चर्चा काना झाली होती घरोघर मग अचानक गोकुळात अहो कुठून म्हणती बघायला हवो विषय कसा आहे शाहीर विषय कसा आहे गवळणीचा राधा काय म्हणते कान्हा अरे 14 वर्षाला माझ्यापेक्षा लहान होतास पण तुझ्या जन्माची कथा राधा काय सांगते तुझा जन्म आज देवांचा अवतार युगायुगाचा अवतार आहेस तुझा जन्म काही साधा नाही अरे मरताना पण तुझ्या नशिबी भोग होते आणि जन्मताना पण तुझ्या नशिबी भोग होते विषय शाहीर गवळणीचा कसा अंदाज सुशांत बाबा स्वतःच्या अंगा ओढून घ्या म्हणत मला बोलला ऐकला ना
सुरुवात करता सुरुवात नाही बुवा विषय कसा आणलाय का म्हणून म्हणायचं अरे काना आता तू नाही रे छोटा काना आता काय तू छोटा नाहीस तू लय मोठा झालायस काना काय छोटा आहे हा? हाताला गावलं काय हा रगीला आहे म्हणून म्हणते अरे काना आता तू नाही रे छोटा मग जन्माचा तुझ्या इतिहास मोठा मग झालाय पश्चातापाचा विषय कसा अरे काना तू आता नाही रे छोटा मग जन्माचा तुझ्या इतिहास मोठा आता झालाय पश्चातापाचा आहे विषय व्यापाचा काना अरे आहे हा विषय व्यापाचा म्हणाय तुर एका बापाचा काय रे बरोबर आहे विषय व्यापाचा काना म्हणाय तुर एका बापाचा अरे विषय कसा आहे वसुदेवानं तुला जन्म दिला बरोबर आहे ना वसुदेव आणि देवकीचा बाळ तुझ्या जन्माची पण एवढी कथा एवढी निरागस होती वसुदेवाचा बाळ देवकी वसुदेवाचा तो बाळ आणि नंदराजानं यशोदे मातेनं त्या नंदराजानं तुला त्या मथुरेत आणलं गोकुळात आणलं मथुरेतून वसुदेवानं असा शाहीर विषय आहे म्हणजे तुझे बाप किती त्यावर तू सांग तेव्हा म्हणून म्हणते काना तू आता नाही रे छोटा मग जन्माचा तुझ्या इतिहास मोठा काना आता तू नाही रे छोटा जन्माचा तुझ्या इतिहास मोठा अरे झालाय पश्चातापाचा आहे विषय व्यापाचा आहे विषय व्यापाचा नाही तुर एका बापाचा आहे विषय व्यापाचा पण नाही तुर एका बापाचा आहे विषय व्यापाचा नाही तुर एका बापाचा आहे विषय व्यापाचा नाही तुर एका बापाचा वसुदेवाचा सून बाळ वसुदेवाचा सून बाळ कसा नंदान केला सांभाळ भेट नाही तुझ्यावर आळ भेट नाही तुझ्यावर आळ कोणतं वेगळं दिन ताळ काय आहे गुण सांग मला थोडं काय आहे गुण सांग मला थोडं अरे खेळ कसा हा बापाचा आहे विषय व्यापाचा आहे विषय व्यापाचा नाही तुला एका बापाचा आहे विषय व्यापाचा पण नाही तुला एका बापाचा आहे विषय व्यापाचा नाही तुला एका बापाचा आहे विषय व्यापाचा नाही तुला एका बापाचा एका आता तू नाही रे छोटा आणि जन्माचा तुझ्या इतिहास मोठा मग झालाय पश्चातापाचा आहे विषय व्यापाचा नाही तुला एका बापाचा 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 म्हणून मित्रांनो कलगीतराव विनंती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो आज मित्रांनो गेले 3 वर्ष शाहिरांचे माझे कार्यक्रम होत आहेत तर 3 वर्षामध्ये शाहिरांवरती विषय दिला आहे आजही मित्रांनो विषय शाहिरांवरती तोच सोडतोय की कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार दोन्ही शाहीर हा खरा मित्रांनो भेद आहे शब्दक्रियाचा आणि ही परंपरा आहे लोककलेची आणि म्हणून शाहिरांना विषय देतोय समाजाच्या कानावरती विषय असावा विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय खाली शाहीर विषयाला बाजू दिली तुम्हाला नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित असावं आणि शाहीर अजून एक बाजू बाकीच्या शाहिरांना दिले पण आज तुमचा आणि माझा झोंबा पहिल्यांदाच आहे तुम्हाला शाहीर आज एक लॉटरी देतो बुवा घेऊन टाका बघा तिकीट लागला तर लागलं की जे शाहीर माझ्या विषयाचं उत्तर आहे
जे माझ्या विषयाचं उत्तर आहे ते शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे बुवा. आणि म्हणून सांगतो बाप दाखवणी श्राद्ध घाल असा करणार राजेश बुवा नाही. माझ्या विषयाच्या बुवा माझ्या ग्रंथाचं हे माझा ग्रंथ नका पण माझ्या विषयाच्या अगदी जवळ आलात बुवा. 50% जरी माझ्या विषयाच्या जवळ बसतात तरी आज बुवा या समाजाच्या साक्षीने तुमचं उत्तर मान्य करेल. पण बुवा तुमच्यासारखा पळवाटा करणार राजेश बुवा नाही. म्हणून एका मुकड्या प्रश्नपत्राचा विषय गातो आणि म्हणून म्हणायचं अरे हरदेश्वरीच्या तू माझी रावा डाग नको लावू गुरुच्या नावा त्यांची जपून ठेव संस्कार माझा प्रश्न हा फोडाया माझा प्रश्न हा फोडाया सांग तुझी आहे गड अवतार माझा प्रश्न हा फोडाया सांग तुझी आहे गड अवतार आणि भल्या भल्या अशा तुझे मला ना अजून जमलं नाही मला विषय पूर्ण कराया जाऊ शरण गुरुच्या पायी मग तिथेच मिळेल त्याचा ठाव अरे मगच मला शिवताव तिथेच मिळेल त्याचा ठाव मगच मला शिवताव आता ये मोकया चौकार सगळा कोणाया तुझी आहे बरे अवकार दुसरा विषय हे फरमाईश आहे ज्या गाण्याला मित्रांनो समंत कोकणाला भेट लावलंय आणि या गाण्याला राजेश भाऊची एक वेगळी ओळख तयार झाली. ते गाणं आहे मित्रांनो आपलं कोकण एक नंबर विषय आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा. रत्नागिरी जिल्हा आणि खरोखर मित्रांनो नवरत्नांची खाण का म्हटलं गेलं या जिल्ह्याला कारण 9 तालुक्याचं सौंदर्य लाभलेला आहे तुमचा आमचा हा रत्नागिरी जिल्हा आज अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून विषय या ठिकाणी एका पक्क्यात ठेवतोय कोकण एक नंबर या गाण्याचा रत्नागिरी जिल्ह्याचा तुमच्या आमच्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा. आणि आयोजक एक फक्त विनंती 2 मिनिटांमध्ये घाणेकर बुवांसाठी श्रद्धांजली करतो हे बारीक संपवतो. रत्नागिरी ही माझी नवरत्नाची खान अहो कलगी तुला नमन कला ही महान शिंगा हा भारी त्यात नाचे संकासूर अहो मायाळू माती जीवाला बाबी हुर हुर खेड दामुली मंडल गड चिपळून गोगर संगमेश्वर रत्नागिरीला राजापूर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर शिवरायांच्या भूमीत शोभतय माझं आपलं कोकण एक नंबर. आणि म्हणून आता विशाल ज्यांची मित्रांनो गाणी आणि मास्टर साहेब मला वाईट एवढ्या गोष्टीचं वाटलं योग आहे परमेश्वराची लीला आघात आहे. ज्या दिवशी माझा वाढदिवस होता त्याच दिवशी शाहिरांचं निधन झालं. ज्या दिवशी सकाळी मोबाईल हातात घेतला खूप खुश होतो उद्या माझा बर्थडे आहे खूप खुश होतो. मोबाईल बघितला पहिल्यांदा विश्वास बसत नव्हता नक्की बातमी तरी काय नेटवर्क कमी होता. आणि ज्या वेळेस कळालं की घाणेकर भाऊ आपल्यातून निघून गेले मित्रांनो खोटं सांगत आहे रंगदेवती शपथ घेऊन सांगतो त्याच वेळी डोळ्यातनं पाणी या सुरुवात झाली की अरे ज्यांची गाणी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो मित्रांनो तेव्हा एक छोट्या डीव्हीडी असायच्या VCR होते
आणि पहिल्यांदा राजेश बुवा थोडा थोडा आलाप लहान असताना घाणेकर बुवांचाच गायचा. आणि म्हणून मरावे परी कीर्ती रूपे मागे वळावे. आज जरी आपल्याकडे निघून गेले अजरामर नाव राहील. आणि म्हणून मागे पण एकदा बोललो होतो 10 वर्ष नाही झाले आम्हाला लोक कले देऊन लोकांनी आम्हाला पदव्या बहाल केल्या. सप्तसुरांचा बादशाह सुमधुर आवाजाचा बादशाह. अरे पण त्या एका नावासमोर रामचंद्र घाणेकर या नावासमोर आमच्या ह्या पदव्या त्यांच्या पायाच्या धुळी समान आहेत. आणि म्हणून शक्ती तुर्याचा घाण्यावाद हा एकच झाला जो पुन्हा या लोककलेमध्ये होणे नाही ज्यांचं नाव आहे स्वर्गीय शाहीर रामचंद्र घाणेकर माऊली. आणि म्हणून आज अंगावरती शहारा येतो मित्रांनो बोलताना सुद्धा. आज कुठे असतील ही श्रद्धांजली त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. म्हणायचं आहे काय लक्षात असावं. घाणेकर शाहीर होते जग शाहीर. घाणेकर शाहीर होते जग शाहीर. अहो कीर्ती होती महान मग होऊन गेले या कलगी तुर्याची शान. अहो होऊन गेले या कलगी तुर्याची शान. मंजुळ सुराता गोडा गीत गाऊन रसिक जनान गेले साऱ्या वेळ लावून. या मंजुळ सुराता गोडा गीत गाऊन अहो रसिक जनाना गेले सार वेळ लावून. गेला सहरवून कोहिनूर हिरा तो गेला सहरवून कोहिनूर हिरा तो. अहो या लोककलेचा प्राण होऊन गेले कलगी तुर्याची शान. होऊन गेले कलगी तुर्याची शान. घाणेकर शाहीर होते जग शाहीर. घाणेकर शाहीर होते जग शाहीर. कीर्ती होती महान सोडून गेले कीर्ती तुर्याची शान. होऊन गेले कलगी तुर्याची शान. अहो होऊन गेले या कलगी तुर्याची शान. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी ज्या माझ्या पद्धतीनं मला पहिल्या फेरीसाठी या ठिकाणी मुलाचं सहकार्य केलं शाहीरला देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य करा अशा आशा बाळगतो. शाहीर तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो या ठिकाणी सूचना आलेली आहे स्वर्गीय शाहीर
सुधाकर अरविंद तुपट माऊली, स्वर्गीय ढोलकीपट्टू सुनील सदानंद बागडे माऊली यांच्या स्मरणार्थ कलगीतुराचा जंगी सामना कलगीवाले शाहीर माझे मित्र आदित्य खांडेकर आणि तोरेवाले शाहीर बुलंद आवाजाचा बादशाह सन्मान्य शाहीर देवेंद्रजी शिवन माऊली असा हा कार्यक्रम दिनांक शनिवार 15 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण आहे ऍडव्होकेट चंदन सिंह सोळंकी इंग्लिश स्कूल, साईनाथ नगर, चंदन सार रोड, पूर्व विरार या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व रसिक राजन या कार्यक्रमाची मजा घ्यायचे. धन्यवाद. धन्यवाद. आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत असताना खरोखर या कार्यक्रमाला ज्यांनी रंगत चढवली ते राजेश बुवा त्यांच्या आवाजाला पुन्हा एकदा दाद देतो. आणि 2 शब्द बुवांसाठी बोलण्यासाठी आलो होतो, पण बुवानी घाणेकर बुवांची आठवण करून दिली. कारण घाणेकर बुवा यांच्या विषयी बोलणे एवढा मी मोठा नाही, पण घाणेकर बुवा प्रत्येक वेळेला जेव्हा रत्नागिरीत कार्यक्रम असायचे माझ्या भावाने सांगितलं, पण खरोखर जेव्हा रत्नागिरीत कार्यक्रम असायचे तेव्हा घरी यायचे आणि सांगायचे की गा रे बघूया काय गातोस तू, पण तेव्हा आम्हाला स्केल हे माहितीच नव्हतं. तर तेव्हा बुवा सांगायचे की हे बघ, हे इथे शार्प बी असते, सी असते, तर ते आता डोळ्यासमोर दिसतं. तर पुन्हा एकदा बुवांना बघा डोळ्यात पाणी येते. पुन्हा एकदा बुवांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी खरोखर रंगत चढवली अशी राजेश बुवा, सप्तसुरांच्या बादशाह असं बुवा म्हणाले की त्यांच्या समोर पदव्या लहान आहेत, पण खरोखर आमच्या कोकणाला तुमच्यासारखं हे एक मोलाचं हिरा सापडला, ते हे आमचं कोकणाचं भाग्य आहे असं समजून आमच्या गावी कला मंचातर्फे तुमचं आम्ही स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ होतात राजेश बुवांसाठी आणि त्यांच्यासोबत त्यांचे गुरुवर्य यांचाही सत्कार आणि होऊ द्या. धन्यवाद. 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 लगेचच इंशाल्लाह लगेच.